फक्त 30 रुपये. हो, फक्त 30 रुपये. 30 रुपयांच्या एक विषारी दारूच्या घोटाने एकाच रात्रीत 14 जणांचा जीव घेतलाय. विचार करा, ज्या घरात काल संध्याकाळपर्यंत हसती खेळती माणसं होती, आज त्याच घरासमोर एकाच वेळी 14 जणांचे मृतदेह पडलेत. त्या कुटुंबावर, त्यांच्या लहान मुलांवर आणि माता भगिनीवर आज काय बीतत असेल, याचा विचार करूनही अंगावर काटा येतोय. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली ही घटना फक्त एक बातमी नाही, तर हे 14 गरिबांच्या कुटुंबाचं झालेलं हत्याकांड आहे. दिवसभर कष्ट करून, घाम गाळून कमावलेल्या पैशातून अवघ्या 30 रुपयांची ती जीवघेणी दारू विकत घेतली गेली. कोणाला माहित होतं की तो दारूचा घोट शेवटचा ठरणार आहे. आज 14 घर उद्ध्वस्त झालीत. कोणाचं तरी कुंकू पुसलं गेलं, तर कोणाचं तरी लहान लेकराच्या डोक्यावरून बापाचं छत्र कायमचं हरवलं. 16 जण अजूनही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांचे नातेवाईक बाहेर देवाकडे डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करत आहे, देवा, आमच्या माणसाला कसंही करून वाचव. कधी कधी विचार येतो, सामान्य आणि गरीब माणसाचा जीव इतका स्वस्त का असावा? या विषारी दारूचे अड्डे कोणाच्या जीवावर चालतात? कायदा आणि पोलीस कारवाई तर नंतर होईल, पण ज्या माता भगिनींचे संसार उघड्यावर पडलेत, त्यांचं हे कधीही न भरून निघणारं नुकसान कोण भरून देणार? माझी सर्व माता भगिनींना आणि भावांना हात जोडून विनंती आहे, व्यसनाच्या आहारी जाऊन आपण स्वतःचा जीव तर धोक्यात घालतोच, पण आपल्या मागे आपल्या कुटुंबाचं काय होईल याचा एकदा तरी विचार करा. 30 रुपयाच्या त्या सुखासाठी आपल्या हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी करू नका. आज पिंपरी चिंचवडवर जे दुःखाचं डोंगर कोसळलं, तसं कोणाच्याही शत्रूच्या घरी न येऊ. या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्या सर्व निष्पाप आत्म्यांना ईश्वर चरणी प्रार्थना लाभो आणि त्यांच्या कुटुंबालाही अथांग दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून व्यसनाच्या विळखात अडकलेला एखादा भाव तरी यातून बाहेर पडेल आणि त्याचं कुटुंब वाचेल. स्वतःची काळजी घ्या.